घनजीवामृत लिहा. काही कारणामुळे जेव्हा आपण जीवामृत तयार करू शकत नाही, काही कारणामुळे जेव्हा आपण जीवामृत तयार करू शकत नाही, शेतामध्ये पाणी नसते, शेतामध्ये पाणी नसतं, शेत लांब असतं, शेत लांब असतं, जीवामृत वाहतूक करण्यासाठी रस्ता चांगला नसतो, जीवामृताची वाहतूक करण्यासाठी रस्ता सुद्धा चांगला नसतो, ₹1 तांदूळ, ₹2 गहू मिळाल्यावर मजूर येत नाही. लिहा. मजूर येत नाही. अनेक कारणामुळं आपण जीवामृत देऊ शकत नाही. अशा वेळेस जीवामृताला पर्याय म्हणून घनजीवामृत वापरता येते. घनजीवामृत वापरता येते. घनजीवामृत वापरता येते. जसं आपण रासायनिक खतं एकदा विकत आणून भरून ठेवतो, लिहा. जसे आपण रासायनिक खतं विकत आणून एकदा वर्षाचा कोटा भरून ठेवतो आणि पाहिजे तसा उपयोग करतो, तसं हे घनजीवामृत एकदा तयार करून वर्षभर वापरता येते. तसं हे घनजीवामृत तयार करून वर्षभर वापरता येते. वर्षभर वापरता येते. गावठे साहेब, तुम्ही जाणार आहे का? हां, उद्या जालच बघताच हमकस म्हणा की ठीक है ना. लिहा. जीवामृताचे 3 प्रकार आहेत. घनजीवामृताचे 3 प्रकार आहेत. घनजीवामृताचे 3 प्रकार. वेळ झाला चालेल ना? घनजीवामृताचे 3 प्रकार आहेत. एक घनजीवामृत नंबर 1, वेळ म्हणजे सकाळपर्यंत. घनजीवामृत नंबर 1, हां 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 लिहा. एक आता लिहा. घनजीवामृत नंबर 1. घनजीवामृत नंबर 1. दुसरं घनजीवामृत नंबर 2. नंबर 2 घनजीवामृत नंबर 2. आणि नंबर 3 घनजीवामृत नंबर 3 गोबर गॅस स्लरी घनजीवामृत. नंबर 3 कोणता आहे? 2 नंबर घनजीवामृत नंबर 2 आणि घनजीवामृत नंबर 3 त्याला नाव द्या गोबर गॅस स्लरी घनजीवामृतम. गोबर गॅस स्लरी घनजीवामृत. आता लिहा घनजीवामृत नंबर 1 कसं तयार करावं.
घनजीवामृत नंबर 1 कसं तयार करावं. हळू द्या. घन इथं लिहून ठेवला आहे ना. तुम्हाला आता जीवामृत नको, घनजीवामृत नको, मला माहित आहे. तुम्हाला भोजनामृत पाहिजे असं दिसतंय एकंदरीत. लिहा. एकरी 100 किलो देशी गाईचं शेण घ्या. एकरी 100 किलो गाईचं शेण घ्या. बैलाचं असेल तर अर्ध गाईचं अर्ध बैलाचं चालेल, पण फक्त बैलाचं चालणार नाही. लिहा. बैल असेल तर अर्ध गाईचं अर्ध बैलाचं चालेल, पण केवळ बैलाचं चालणार नाही. नाही, शेण 7 दिवसापर्यंत ताजं असतं. यमदूत असेल तर अर्ध गाईचं अर्ध यमदूताचं चालेल, पण फक्त यमदूताचं चालणार नाही. आणि तिचं अजिबात चालणार नाही. ते आठवण ठेवा. झालं ना. ते थोडं असं पसरवा, थोडं पसरवा. ते 1 किलो गूळ बारीक करा. 1 किलो गूळ बारीक करा, किंवा 1 किलो गोड फळांचा गर त्यावर पसरवा. गूळ किंवा गर गोड फळांचा. व 1 किलो बेसन टाका. गोमूत्र टाकू नका. 1 किलो बेसन टाका. गोमूत्र टाकू नका. आणि फावड्यानं चांगलं मिसळा. कधी जन्मात एवढं लिहिलं नाही. आणि फावड्यानं चांगलं मिसळा. हातानं मिसळा, फावड्यानं मिसळा, आडवं उभं मिसळायचं. आणि झाडाच्या सावलीखाली त्याचा ढेर लावून ठेवा. झाडाच्या सावलीखाली त्याचा ढीग लावून ठेवा. त्याच्यावर सूर्यप्रकाश पडायला नको आणि पावसाचं पाणी पडायला नको. हवेचं तापमान 12 अंश खाली असेल म्हणजे थंड, ज्याला काय म्हणतो आपण, थंडीची लाट असेल. हवेचं तापमान 12 अंश खाली असेल म्हणजे थंडीची लाट असेल, तर ते गोंदपाटानं झाका. म्हणजे ऊब कायम राहील आतमध्ये, जीवाणूची प्रक्रिया सुरू राहील. जर वर असेल तर आवश्यकता नाही. अठ्ठेचाळीस तास ठेवा. 48 तास ठेवा. 48 तासानंतर त्याला उन्हामध्ये चांगलं वाळवा, पातळ पसरवा. 48 तासानंतर उन्हामध्ये पातळ पसरवा, उन्हामध्ये वाळवा. दिवसातून 2 वेळा काय करायचं त्याला, हात द्यायचा. त्याला खाली वर करायचं म्हणजे सारखी उष्णता मिळेल, ऊन चांगलं पडेल. झालं. पूर्ण वाळल्यानंतर त्याचे ढेकलं मोगरीनं बारीक करा. पूर्ण वाळल्यानंतर घनजीवामृत ढेकलं आहे ते मोगरीनं बारीक करा. मोगरी म्हणता का काय म्हणता, ते बडवणी असते ना, बडवणीचा प्रयोग तुमच्या पाठीत होतो का कधी कधी, बहुतेक झाला असावा, म्हणून त्याला बडवणी म्हणतात, है ना. आणि चाळणीनं चाळून घ्या. चाळणीनं चाळून घ्या.
चाळणीने चाळून घ्या आणि पोत्यात भरून साठवा. पोत्यात भरून साठवा घरामध्ये. त्याला पावसाचं पाणी लागायला नको. जमिनीवर ठेवू नका. लिहा, जमिनीवर ठेवू नका. लाकडाच्या पाटीवर ठेवा. जमीन ठेवलं तर काय होते मग? हवेतला जमिनीतला ओलावा शोषून घेते आणि मग त्याच्यावर बुरशी येतात. म्हणून जमीन ठेवायचं नाही, पाठीवर ठेवायचं. किंवा घोडशी म्हणतात त्याला, काय म्हणतात तुम्ही, तिपाई, हां, त्याच्यावर ठेवायचं. कसं वापरायचं नंतर सांगतो मी. हां, आता लिहा घनजीवामृत नंबर 2. घनजीवामृत नंबर 2. चांगलं वाळलेलं आणि चाळणीनं चाळलेलं, चांगलं खनंग वाळलेलं आणि चाळणीनं चाळलेलं शेणखत घ्या. शेणखत. शेणखताला काय म्हणता तुम्ही? शेणखत. ते थोडं पसरा, थोडं पसरा. 200 किलो शेणखत चांगलं वाळलेलं आणि चाळणीनं चाळलेलं 200 किलो शेणखत घ्या. ते थोडं पसरा. चाळणीनं कशाला चाळायचं? त्याच्यामध्ये काय काय असतात? काड्या असतात. अजून काय असतात? अजून खळे माती असते त्याच्यामध्ये. काडी कचरा असतो. आणखी काय असतो? हां, कोंबड्याचे पंखही असतात, है ना. ते सगळं बाहेर निघाला पाहिजे, है ना. आणि मग त्यावर 20 लिटर जीवामृत शिंपडा. द्रव जीवामृत 10%. जेवढं शेणखत आहे त्याच्या 10%. 200 किलो आहे तर किती? 20 लिटर. त्यावर 20 लिटर जीवामृत हातानं शिंपडा. 10%. जेवढं खत आहे त्याच्या 10% जीवामृत शिंपडा. फावड्यानी वर खाली करा. खाली वर करा फावड्यानी. सावलीमध्ये ढीग लावा. सावलीमध्ये ढीग लावा. बारा अंश 27 उंचाच्या वाहन खाली असेल तर पोतं झाका, नाही तर झाकू नका. तसंच तेच. अठ्ठेचाळीस तास ठेवा. 48 तास ठेवा. बिराजदार गेले आहे का? धर्मराव बिराजदार गेले आहे का? गेले वाटतं. आणि 48 तासानंतर ढीग लावा. 48 तास काय लावायचा? ढीग लावायचा. आणि 48 तासानंतर त्याला उन्हामध्ये चांगलं पसरायचं आणि उन्हात वाळवायचं. उन्हामध्ये पसरून उन्हात वाळवायचं. ढेकलं बारीक करायची. चाळणीनं पहिले चाळलं आहेच, चाळणीनं चाळण्याची आवश्यकता नाही आहे. आणि पोत्यात भरून घरामध्ये ठेवून द्यायचं. जमिनीवर नाही ठेवायचं, गोडशीवर ठेवायचं, पाठीवर ठेवायचं लाकडं. आता घनजीवामृत नंबर 3. गोबर गॅस स्लरी घनजीवामृत. गोबर गॅस स्लरी उन्हामध्ये चांगली वाळून घ्या, पातळ. गोबर गॅस स्लरी उन्हामध्ये चांगली पातळ वाळून घ्या.
झालं. आणि ते ढेकलं त्याला बारीक करा, थोडे खनंग वाढल्यानंतर बारीक करा. एका एकराला 50 किलो, एकरी 50 किलो गोबर गॅस स्लरी वाढल्यानंतर घ्या. वाढलेली किती घ्यायची? 50 किलो. त्यामध्ये 50 किलो गावरानी गाईचं शेण मिसळा. त्यामध्ये 50 किलो गावरानी गाईचं शेण मिसळा. एक किलो गूळ टाका बारीक करून आणि 1 किलो बेसन टाका. 1 किलो गूळ आणि 1 किलो बेसन टाका. आणि चांगलं पावड्यानं मिसळा. चांगलं मिसळा. सावलीत 48 तास ढीग लावा. तेच अगदी 12 अंश असलं तर पोत्यानं झाका, नाही तर नाही. सावलीत 48 तास ढीग लावा. तासानंतर उन्हामध्ये चांगलं वाळवा. ढेकलं बारीक करा आणि पोत्यात भरून ठेवून द्या. आता लिहा, गोबर गॅस स्लरीचा उपयोग जीवामृतात करू नका. लिहा, गोबर गॅस स्लरीचा उपयोग जीवामृत तयार करण्यासाठी करू नये. कारण गोबर गॅस स्लरीमध्ये हवेवर जगणारे जीवाणू नसतात. गोबर गॅस स्लरीमध्ये हवेवर जगणारे जीवाणू नसतात, ज्यांना ॲरोबिक बॅक्टेरिया म्हणतात, ते नसतात. हवेशिवाय जगणारे जीवाणू असतात, अनॲरोबिक बॅक्टेरिया असतात. हवेशिवाय जगणारे जीवाणू असतात, ज्यांना अनॲरोबिक बॅक्टेरिया म्हणतात. जीवामृतामध्ये हवेवर जगणारे जीवाणू पाहिजे असल्यामुळं गोबर गॅस स्लरी वापरायची नाही. है ना. आता लिहा, घनजीवामृत कसं वापरायचं. कोणती हंगामी पीक पेरणीच्या वेळेस किंवा लावणीच्या वेळेस, कोणतंही हंगामी पीक पेरणीच्या वेळेस किंवा लावणीच्या वेळेस एकरी 100 किलो घनजीवामृत नंबर 1, एकरी 100 किलो घनजीवामृत नंबर 1, 100 किलो घनजीवामृत नंबर 1 किंवा 200 किलो घनजीवामृत नंबर 2 किंवा 200 किलो घनजीवामृत नंबर 2. पहिलं काय लिहिलं? 100 किलो नंबर 1 किंवा 200 किलो नंबर 2 किंवा 100 किलो घनजीवामृत नंबर 3 किंवा 100 किलो घनजीवामृत नंबर 3 बेसल डोस म्हणून पेरणीच्या वेळेस एका एकराला वापरावा. बेसल डोस म्हणून एका एकराला द्यावा. जसं रासायनिक खत टाकतो नाही आपण, तसंच ते द्यावं.
तीनपैकी एक हो. किंवा म्हटलं ना, किंवा म्हणजे काय? हा, मराठी त्याला ऑर म्हणतात. झालं. हां, आता लिहा. हा झाला बेसल डोस. आता लिहा बूस्टर डोस. बूस्टर डोस. बूस्टरला काय म्हणतात मराठीत? सहाय्यक. लिहा. पीक फुलावर असताना एकरी 50 किलो नंबर 1 घनजीवामृत नंबर 1 50 किलो, किंवा 100 किलो नंबर 2, किंवा 50 किलो नंबर 3 एका एकराला द्यावं. है ना. बियाला बीजामृताचा संस्कार करावा. बीजामृत मंत्र आपण बघू, नंतर बघू. बियांना बीजामृताचा संस्कार करावा. बियांना बीजामृताचा संस्कार करावा. आणि उभ्या पिकावर मी आता जे शेड्यूल सांगितलं, जीवामृताची काय करायची? फवारणी करायची. अतिउत्तम पीक येते, अतिउत्तम. उभ्या पिकावर जीवामृताच्या 4 फवारण्या करायच्या, मी सांगितलं तशा. अतिशय उत्तम पीक येते. आता मला सांगा,